भाजपाच्या प्रवक्त्यांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं म्हणून तुम्हाला लगेच त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे असं काही गरजेचं नाही. नाही नाही, हे बेडरूम मध्ये भाजपच्या कोणी ऐका, प्रवक्त्यांनी नाही आता सांगितलंय. उत्तर अरुण ऐका सावंतजी, तुमच्या आता माहितीसाठी तुम्हाला सांगते. उत्तर हवीत ना. अरुण सावंतजी, हे तुमच्या माहितीसाठी सांगते, भाजपच्या प्रवक्त्यांनी नाही सांगितलंय हे. काल संध्याकाळी 8 वाजता जेव्हा आपण चर्चा केली होती तेव्हाच नाही का व्हिडिओ समोर आला होता, लाईव्ह केलं होतं इंस्टाग्रामवर निलेश राणेंनी, त्यांनी सांगितलंय, भाजपच्या प्रवक्त्यांनी नाही सांगितलं. कविताजी पहा, कोकणामध्ये आपण सुद्धा कोकणामधल्याच आहात. कोकणामधले जेव्हा लोकप्रतिनिधी एखाद्याच्या घरात जातात तेव्हा तिथे त्याचं प्रचंड स्वागत होतं. कुणाही लोकप्रतिनिधीला परमिशन घेऊन किंवा काही समज बिमज आणून घरामध्ये प्रवेश करावा लागत नाहीत. आणि त्यात नारायण राणे यांचं कुटुंब, नितेश राणे म्हणा, निलेश राणे म्हणा, हे तर तिथे लोकप्रसिद्ध आहेत. त्याचे काय घरी अरुण परमिशन सावंतजी, याच्यात घेऊन कोकण आणू नका. अरुण सावंतजी, याच्यात कोकण आणू नका. आणि ही काय कोकणाची अशी संस्कृती नाही की कुणीतरी कुणाच्या तरी बेडरूम मध्ये जावं. इथं प्रश्न गंभीर आहे का? कोकणाच्या संस्कृतीची चर्चा नाहीये. स्पेसिफिकली वापरतात. माझ्या घरामध्ये लोकप्रतिनिधी सोडा, मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझ्या बेडरूम मध्ये घेणार नाही. तुमची गोष्ट वेगळी. तुम्हाला कोण विचारते? तुम्हाला कोणी विचारलं इकडे आता माझ्यामध्ये? लोकप्रतिनिधीने माझ्या बेडरूम पर्यंत जायचं का? लोकप्रतिनिधीने बेडरूम पर्यंत जायचंय असं काय संविधानाने लिहून दिलंय? लोकप्रतिनिधीने बेडरूम मध्ये जा. कोकणातली जनता सहन करते, काही बोलताय. हो, मी पण कोकणातला आहे, मी पण कुडाळचा आहे. माझ्या घरामध्ये असे लोकप्रतिनिधी आमच्या बेडरूम पर्यंत येत नाहीत. बरं, कोणाच्या येत असतील मला माहित नाही, पण आमच्याकडे ती पद्धत नाहीये. डॉक्टर वाघ साहेब, अवधूत वाघजी, मी बोलत असताना पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मध्ये नाही बोलला पाहिजे होता. आणि जर बोललात तर मग मी तुम्हाला पुढच्या काही काळामध्ये शांत बसणार नाही. मी सुद्धा हे लक्षात ठेवायचं. तर ऐका जरा शांतपणे. पहा, तुमची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहात. तुमच्या घरात येण्याची हिंमत कोण करेल? तेव्हा तुम्ही तुमचं उदाहरण देऊ नका. निलेश राणे, भारतीय जनता पक्षासाठी काय वेगळे नियम आहेत का? ना ते आता सांगतायत ना, माझ्या घरामध्ये कोण कुठलाही आमदार येऊ शकत नाही, संसदेमध्ये असा कुठला नियम आहे किंवा याच्यात कुठे असा नियम आहे वगैरे, त्याबद्दल मी सांगतोय.